खराचं हे प्रकरण ताजं असतानाच नांदेडमधून आता एक धक्कादायक बातमी समोर येते। एका 46 वर्षीय महिलेला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे। भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून 39 वर्षीय इसमाला अटक केली आहे। मठातील 39 वर्षीय महाराज आणि 46 वर्षीय पीडित महिला यांचे एकमेकांवर प्रेम होते। या प्रेम संबंधातून त्यांची जवळीक वाढली, पण पुढे महाराजानं लग्नाला नकार दिला। आपली फसवणूक झाल्याची पीडित महिलेला जाणीव झाली आणि तिनं तक्रार देत गुन्हा नोंदवलाय। पुढील तपास भाग्यनगर पोलीस करतायत। तर एकीकडे राज्यामध्ये खराचं प्रकरण हे प्रचंड गाजलेलं असतानाच तापलेलं असतानाच दुसरीकडे नांदेडमधून आता एक धक्कादायक बातमी आपण पाहतोय। का 46 वर्षीय महिलेला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। भाग्यनगर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात गुन्हा नोंदवून 39 वर्षीय इसमाला अटक सुद्धा केलेली आहे। त्यामुळे आता तपासातून नेमकं काय सत्य समोर येतं, काय बाबी समोर येतात आणि ही फसवणूक नेमकी कोणत्या कारणाने झालेली आहे हे पाहणं गरजेचं असेल। मठातील 39 वर्षीय महाराज आणि 46 वर्षीय पीडित महिला यांचे एकमेकांवर प्रेम होते, मात्र प्रेम संबंधातून जेव्हा त्यांची जवळीक वाढली त्यानंतर मात्र या महाराजानं लग्नाला थेट नकार दिला। आपली फसवणूक झालेली आहे हे लक्षात येताच या पीडित महिलेनं तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आणि या तक्रारीनंतर पोलिसांनी आता गुन्हा दाखल करत त्या इसमाला ताब्यात घेतलेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता अधिकचा तपास सुरू आहे। नांदेडमधली ही सगळी घटना आहे। लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करण्यात आलेत।